परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञान प्रकाश ज्ञान से भगवान की मुक्ति का हेतु कौन? हाँ, तो मुक्ति तो कारण का मुक्ति का हेतु ज्ञान है। मुक्ति का साधन ज्ञान है। मोक्ष का साधन ज्ञान है अथवा कर्म है अथवा उपासना है अथवा दो है। ज्ञान है, ज्ञान ही मोक्ष का साधन है। का कर्म उपासना है, का कर्म उपासना से ज्ञान है। हाँ। दोहा हेतु मोक्ष को ज्ञान एक, नहीं कर्म नहीं ध्यान। हाँ। रज्जु सर्प तबही नसे होय रज्जु को ज्ञान। हाँ, ज्ञानाशिवाय सिद्धांत नाही बाबा। म्हणजे कर्म उपासना नाही, ज्ञानच आहे। मोक्षाचं कारण जर असेल तर ज्ञानच। टीका मुक्ति का हेतु कर्म और ध्यान कहिए, उपासना नहीं। किंतु ज्ञान ही हेतु है। कर्म उपासना मोक्षाचं साधन नाही, एकच कारण आहे की ज्ञान आहे। कहते जो आत्मा में बंध सत्य होवे तो ताकी निवृत्ती रूप मोक्ष ज्ञान से होवे नाही। जर आत्म्याच्या ठिकाणी बंध खरा असता तर ज्ञानाने मोक्ष झालेला असता। किंतु कर्म अथवा उपासना ते होवे। कर्म उपासनेने ते ज्ञान झालं असतं जर बंध सत्य असतात तर। सो बंध आत्मा में सत्य है नहीं, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी बंध सत्य नाही। जसं रज्जूच्या ठिकाणी सर्प सत्य नाही तसं। किंतु रज्जू सर्प की न्यायी मिथ्या है। रज्जू सर्पाप्रमाणे आत्मस्वरूपा ठिकाणी बंध मिथ्या आहे। रज्जू सर्पाप्रमाणे ता मिथ्या की निवृत्ति अधिष्ठान ज्ञान से ही बने है। म्हणून मिथ्याची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानानेच होत असते, कर्म अथवा उपासना से नहीं। कर्म उपासनेने बंधाची निवृत्ती होत नाही। जैसे रज्जु का सर्प किसी क्रिया से दूरी होवे नहीं, केवल रज्जु के ज्ञान से दूरी होवे। रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम असणारा किंवा सर्प असणारा ते कोणत्याही ह्यानी निवृत्त होत नाही, ज्ञानानेच निवृत्त होतो। बाकीच्या कर्म उपासना होत नाही, कारण मिथ्या वस्तूला ज्ञानच पाहिजे। म्हणून तर आता तुमचं तेवढं नाही, 6 शास्त्र याच्या बाजूला पडले। काही टक्केवारी त्यांनी सत्य मानलं जगत, म्हणून सिद्धांत त्यांना जुळला नाही। आणि वेद व्यासांचा ही सिद्धांत बिनचूक आहे। म्हणजे ज्ञानाच मोक्ष, मिथ्या बंधाची निवृत्ती याला दृष्टांत आहे गुरुजींचा। स्वप्न पडल्यानंतर स्वप्न कसे निवृत्त होईल? जप केल्याने होईल का ध्यान केल्याने होईल? जाग सोडावं लागेल। आणि ते स्वप्न जसं मिथ्या आहे त्याला जाग सोडावं लागतं। साक्षी अधिष्ठानाच्या साक्षी अधिष्ठान ठिकाणी अध्यास स्वप्नाच आहे, म्हणून त्याला जागा सोडावं लागतं। साक्षीचं ज्ञान झालं तर स्वप्न नाही सोड। म्हणून मिथ्या बंधाची निवृत्ती ज्ञानाने होते, कर्म उपासनेने होत नाही। कैसे
आत्मा के अज्ञान से प्रतीत जो होवे है बंध, ता बंध की प्रतीति और अज्ञान आत्मा के ज्ञान से ही दूरी होवे है. म्हणून आत्म्याच्या अज्ञानाने जहादिक भ्रांती आहे, म्हणून आत्म्याच्या ज्ञानानेच जहादिक भ्रांतीची निवृत्ती होते. ज्ञानासमोर ज्ञान वाचून ज्ञान येऊन येते ही वही कायम लक्षात ठेवायची. कर्म और उपासना मुक्ति के हेतु नहीं. म्हणून मुक्तीचे कारण कर्म किंवा उपासना नाही. हो काय सांगावं. कर्म उपासना नाही मोक्ष. कर्म उपासना जर झाली तर निष्काम असेल तर चित्त शुद्ध आणि स्थिर होते. जो कर्म का फल मोक्ष होवे तो मोक्ष अनित्य होवेगा. काहे ते यह नियम है, जो कृषि आदि कर्म का फल अन्नादि है तो अनित्य है. कर्माने जर मोक्ष म्हणले तर मोक्ष अनित्य आहे. जसं कर्माने शेतकरी जसं पेरतो आणि त्याचं फल जसं अनित्य आहे, त्याप्रमाणे कर्माने जर मोक्ष झाला तर तो अनित्य होईल. और यज्ञादि कर्म का फल स्वर्गादिक भी अनित्य है. तिथं कर्म उपासक लई त्यांनी गुरूंच्या भाषेत सांगायचं, हे चिंतन कर्म उपासकाला मिरच्या लागल्यासारखं होतं म्हणायचं. मिरच्या लागल्यासारखं. म्हणून हे सगळे लोक एक साधक आणि जीवनमुक्त सोडून जर विचार केला, हे सगळे अनाधिकारी आहे. सगळे याच्या काही हे प्रश्न नसतो म्हणून ते इकडे येत नाही. म्हणून कर्म उपासना ज्ञानाचं साधन नाही. स्वर्गाधिक हे जरी फल असलं तर स्वर्गाधिक सुद्धा कसं आहे, जातो का स्वर्गाला. गुरुजी म्हणत बाप माणसं म्हणते आमचे वडील वैकुंठाधिक, मग ते म्हणे तुझे वडील वैकुंठाधिक कशावरून पत्र आले त्यांचं तुला खाली. म्हणून हे निवड कर्म उपासना फक्त चित्त शुद्ध स्थिर होतं, बाकीचं वस्तू ज्ञानाचं होतच नाही. मग त्यात योग आला, त्यात सगळे आले. जो मोक्ष भी कर्म का फल अंगीकार करे तो अनित्य होवेगा. जर कर्माने जर मोक्ष होतो असं जर मानलं तर मोक्ष सुद्धा अनित्यच होईल. याते कर्म का फल मोक्ष नहीं. म्हणून कर्माचं फल काय, मोक्ष नाही. तैसे उपासना का फल जो अंगीकार करे तो भी मोक्ष अनित्य होवेगा. उपासनाचं फल भी जर मोक्ष मानलं तर ते सुद्धा अनित्यच होईल. काय ते उपासना भी मानस कर्म ही है. उपासना सुद्धा कसं आहे, मानस कर्म. मनाने कल्पना करायची ना, भगवंत असा आहे, भगवंत असा आहे, असा आहे. पण हे सुद्धा मानस कर्म आहे. परंतु अनाधिकाऱ्यांनी उपासना केली तर चित्त स्थिर होतं एवढंच. मग ह्या करता नेहमी गुरुजी सांगायचे. थोरांचे उदाहरण आपल्याला घेण्याकर, नामदेवराव सारखा भक्त आहे का, त्याला गुरुकडे जाऊन सत्य खोलून घ्यावं लागलं आपल्याकरता. चांगदेव महाराज सारखा योग्य आहे का, पण माऊलीकडे येऊन मुक्त व्हावं लागलं. रामशेर शास्त्री सारखा विद्वान आहे का, नाही, पण तुकोबाराकडून येऊन मोक्ष मिळावा. म्हणणं निश्चय की ज्याच्या घरात पक्षीवाद घडत होतं एवढं कर्माने तयार झालेलं, त्याने असली विद्याच्या द्वारे सरस्वती प्रसन्न करून घेतली होती. आणि ते सरस्वती प्रसन्न करून घेतल्यामुळे कोणालाही ते बोलू देत नसतं. पण त्याचा विपरीत त्यांनी वेगळे मार्ग काढला की कर्माने मोक्ष होतो. ज्ञानाची गरजच नाही, असा ते धर्म करायचा नाही, अनुदान काहीच करायचं नाही, परमार्थ करायचंच नाही, असं त्याने ठरवलं होतं. पण शंकराचार्यांनी जाऊन त्याचं खंडन केलं आणि शंकराचार्याला तो शरण आला. म्हणून याच्यापेक्षा जगामध्ये कोणी कर्मठ उपासक विद्वान कोणी नाही. म्हणून कर्माची भ्रांती मंडन दुसऱ्या करता घ्यावी. मंडन दुसरं कर्मठ होता म्हणून त्याची भ्रांती ज्ञानाशिवाय गेली.
नामदेवरायासारखा भक्त जाईल, पण त्यांनी आपल्या करता भक्तीची शेवट सुमा दाखवून त्यांना तेवढेच भागत नाही. आणि विद्वत्तेची किंमत रामेश्वर शास्त्र तरी समजू झाली नाही. आणि योगशास्त्र चांगदेव महाराजांसारखे माऊलीकडे आले. म्हणून ही 4 शास्त्र यांचे फल फक्त एवढंच आहे की चित्तशुद्धी स्थिर होणं आणि काही टक्के अंश परमार्थाचं अंग आहे, पण तेवढेच भागत नाही. म्हणून ज्ञानाशिवाय सिद्धांत नाहीच. आणि ते ज्ञान म्हणजे मी सच्चिदानंद रूप आहे असं कळलं. ज्ञान ज्ञान या शब्दाचा अर्थ दुसरं नाही. और कर्म का फल अनित्य होवे हे याते उपासना रूप कर्म का फल भी मोक्ष नाही. म्हणून मानसिक कर्म जे उपासना आहे, आता देवाचं ध्यान म्हणजे मनाने कल्पना करत की देव असं आहे, देव तसं आहे, देवाच्या अंगावर असे कपडे, हे सगळं. म्हणून मानसिक कर्म सुद्धा अनित्य आहे. म्हणून उपासनेने मोक्ष होत नाही, मोक्ष अनित्य होईल उपासने जर होतो म्हणलं तर. और कर्म करता को कर्म से 5 प्रकार का उपयोग होवे है. कर्म करता को कर्म से 5 प्रकार का उपयोग होवे है. कर्माचा कथा जो आहे त्याला त्या कर्मापासून 5 प्रकारचा उपयोग होतो, फल होतो. 5 प्रकार होतो. ते कोणते कोणते? 1. पदार्थ की उत्पत्ती. हे तर पदार्थाची उत्पत्ती कर्म केल्याने. 2. पदार्थ का नाश. पुन्हा पदार्थाचा नाश होतो. दुसरं 3. पदार्थ की प्राप्ती. नंतर पदार्थाची प्राप्ती. वा पदार्थ का विकार. किंवा पदार्थापासून जो विकार होतो तो विकार. जे कर्म त्यालाही लाभ होतो. और तैसे संस्कार. तसे संस्कार. म्हणून हे ज्ञानाला ही आड येते. त्याला संस्कार आड येतात. आणि जगामध्ये हे सगळं मिळावं वाटतं तुम्ही एका पाठीमागे जग आहे तुम्ही. म्हणजे ते मोक्षाचं स्वरूपच आहे, प्राप्तीची गरज नाही. प्राप्तीची प्राप्ती आणि पदार्थ दुसरे पण प्राप्त करून घ्यायचा. म्हणून कर्माचे असे 5 प्रकारचे फल आहेत. आणि ही अशा रूपाने आहेत. कसे? बाधित आहेत, मिथ्या आहेत, विकारी आहेत, नाशवंत आहेत. पण हे नाही कळत अनाधिकाऱ्याला. आणि उलट याच्या उलट ते आज सकाळी चिंतन आलं. वास्कर महाराज आप्पासाहेब मेले. ते गुरुकडे प्रभाकर 1 वर्षभर ऐकला, 1 भाकर खाऊन. आणि शेवट त्याने गुरुजीला नाव ठेवले. गुरुजी पंढरपूर नाशिवलं असं म्हणले. पण तिथं मी होतो, गावातले काही लोक होते, गणपती मास्तर हे ते सगळं होते. त्यांच्याबरोबर मी गेलो. आणि नंतर एकच अभंग होता विचारायला कोणाला. देव आहे शिवदेव नाही याचा म्हणे अनुभव. एवढंच अभंग हे विचारायचं कोणाला नाही. तर ते म्हटल्यानंतर मग बोलले ते अभंगावर काही थोडंफार. पण गुरुजी पंढरपूर नाचवलं हे म्हणलं. मग मला म्हणलं महाराज मी आता आपल्या समोर आलोय, आपल्या बाजूला आपल्याला नमस्कार करायचं आलोय पण. परंतु हे गुरुजीने पंढरपूर नाचवलं हे म्हणणं तुम्हाला सोपं नाही. उलट पंढरपूर सुधरवले गुरुजीने. तुमच्यासारखे जळू म्हणजे पाणी ते जळू प्राणी. आणि ते एकदा चिटकला की ते रक्त पडल्याशिवाय सुटत असतो. तसं हे समाजाचं रक्त पेरणारे तुम्ही आहेत. महाराज मी बोल तिथं. मग ते मला नाही कदर वाटली. मी कोण आहे काय नाही. हे महाराज जळू आहे. समाजाचं वाटोळ केलं महाराजांनी. आणि गुरुजींनी तत्वनिष्ठ समाज बनवला. गुरुजींनी जन्म मरणाची भीती नाही शिकली. गुरुजींनी वर्तमान काळात खरं सुख मिळवून दिलं. काय तुम्ही कोणतं वाटोळ केलं सांगा. तुम्ही आतापर्यंत काय केलं. म्हणून ही संत मालिकेतले लोक मुळात संत होऊन गेले. पण पुढे जे लोक असतात त्यांची परंपरा ते संत नसतात. म्हणून अभंग तुकोबाराचा
संताचे प्राप्त नव्हते ते संत, करिता कीर्तन नव्हते ते संत, वाचिता पुराण नव्हते ते संत, माळा मंदिराचे भूषण नव्हते ते संत. तुका म्हणे नाही निर्शिला देह तो रागे संसार, करिता कवितो नव्हते एक संत. हो तुकोबाराज बघ ऐक जरा. म्हणून संत आत्मज्ञानी चोकडे संत माझे. आत्मज्ञानामध्ये जे बिंतुक आहेत ते संत आहेत, बाकीचे चले जाओ. म्हणून 5 प्रकारचा लाभ होईल, पण ते 5 प्रकारचे लाभ विकार्य नाहीच होणार आहे. एक प्राप्त, पुढे प्राप्त नंतर उत्पत्ती, आणि एक उत्पत्ती, नाश, परत तिसरं नाश, प्राप्ती, प्राप्ती, चौथं प्राप्ती, विकार आणि विकार, आणि संस्कार. आणि संस्कार. आता विकाराकडे काय विकार आहे सांगतो तुला. स्वर्गाधिकार गेले तिथं भान नाहीत, देवदेवते राक्षसाचे भान नाहीत, विकार आहे का नाही. बरं, संस्कार, विषय भोगाची इच्छा, संस्कार. हो, म्हणून इंद्र पडला भगवंचंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्राला गौतम ऋषीच्या आईला भोगळ वाटली, चंद्राला भोगळ वाटली, तर इंद्राला शाप दिला, भग पडली. चंद्राला कडास्तच मारलं म्हणून चंद्र काळा झाला. नारद नारदी भाई. हो, म्हणून हे मोठमोठेच खजिने. तो का म्हणे किंवा तुझा पाठ किती थोडा मोठ्याची आहे गती, किंवा तुझा पाठ किती रे, उगं शांतपणा लावतो. पण हे नेहमी आपली चिंतन करता ठेवायचं, बोलायचं नाही. अनाधिकारी आहेत ना. जर काही भर अनुकूल असेल तर तुमची फजिती करतात, आणि जर अनुकूल भर नसेल तर नाराज होतात. म्हणून साखरे घराण्यामध्ये तत्वनिष्ठ समाज बनतो. साखरे घराण्यामध्ये काय बनतो, तत्वनिष्ठ, म्हणजे मीच ब्रह्म आहे असे सिद्धांत आहे, आणि त्याच घराण्यात मिळतं. अन्य रूप की प्राप्ति का नाम विकार है. आणि अन्य रूपाची प्राप्ती, स्वतःला सोडून जी काय वस्तूची प्राप्ती ते विकार आहे. संस्कार 2 प्रकार का होवे है. आता त्याच्या संस्काराचं वर्णन आहे. थोडं संस्कारामध्ये 2 प्रकार, मल की निवृत्ती और गुण की उत्पत्ती. आता कर्माने जर पाहिलं तर मलाची निवृत्ती होती, हलकी विचाराची निवृत्ती होती, आणि सद्गुणाची प्राप्ती होती. यह 5 प्रकार का कर्म से उपयोग होवे है. अशा रीतीने कर्माने 5 प्रकाराचा उपयोग होतो, पण ते 5 प्रकाराचा उपयोग झालेला असं जे फल ते नाशवंत आहे. म्हणून तर नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हा रस कथा काळी नाम आपला. अद्भुत म्हणजे ब्रह्मानंद ही प्राप्त आहे, वैकुंठाला नको झालं. म्हणजे वैकुंठ कसं आहे, नाशवंत, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखा. किंवा पुण्याचे पावते सरे सर्व चिंदे पदाची उठे येऊ लागते माघारी मरते लोक. जेवढं पुण्य आहे तोपर्यंत सत्य लोकांना कोणता ब्रह्म इंद्र या अमरपुरीला, पण पुण्य संपलं की हो. आणि इथं पाप पुण्य रहित स्वरूप आहे, पाप पुण्याची गरज नाही, अज्ञान नाही. अज्ञात कार्याची निवृत्ती झाली म्हणजे अखंड सुख मिळेल, आणि तिथं अज्ञानाचं बीज आहे. याच्यापेक्षा भोग जरी जरा चांगला वाटला तरी नाही. हो, सांगू का, फार मोठे चिंतन आहे. पुनर्देहाच्या जीवन वाटतो केलं तर चालू शकतं. ही सात्विक लोकांची बोंब आहे. राजसामर्थ्याला बोलायचे ना. बघा किती सुंदर आहे. साधूंचे विचार लौकिक बुद्धीत नाही. अरावतीसारखा हात्याला बसला, 7 सोंडाचा हत्ती, ओरोशी रंबसारखं भोगायला, की ज्यांच्या पोटामध्ये गुम होत नाही. असं
अमृतासारखे प्याला, चिंतामणीचे सडका, कल्पतरूचे वन, असं एवढं ऐश्वर असत. आणि तुकोबार आहे काय म्हणतात, अनेक नलगे माहिती पदार्थ, हे सगळं माहीत पदार्थ आहे. त्याचे माझा अर्थ नको बघा. भगवान मला तिथली चव होऊ देऊ नको. का सांगतो म्हणजे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने, ब्रह्मादिक पदे म्हणजे एकच स्वर्ग, हे दुःखाचे शेवटी ठिकाण आहे. तू त्यानेच म्हणावं त्याला. साधकालाच ह्याचा लाभ होता. काय रे परमात्मा अधिकार सगळं उपयोग सांगता येते, पण हितलेच विषय सुटत नाही. ती काव मिळायचे हितले सुटत नाही तर तिथले काय करणार आहे. पण ही त्रिभुवनाधिक पदार्थ दुःखरूप आहेत, विकार आहेत, नाशवंत आहेत, तुझे भिन्न आहेत, आणि ते इतकं करून दे तुला उपयोग होणे. पण हे संस्कार, त्या संस्काराला दृढ करणारे सांसारिक कर्म उपासक लोक सांग का कळत का. सगळं तुझ्या पाठीमागे लग्न कर्म मिळत का नाही का संस्कार. आता तुला काय होतं की तू जाणते कोण तुला सांगते, मी नाही सांगू शकत, तुम्ही तुला म्हणते. पण खरे साधू काय म्हणले, हे कर, हेच न संस्कार. आता ते तुझ्या अंतःकरणातले विचार तुझं साक्षी चैतन्याला कळत आहे, योग्य आहे. पण एवढंच लक्षात ठेव, याची भिंत समजूत जर झाली नाही तर नेहमी दुःखात पडावं लागेल. सुख नाही कोटी आलिया संसारी, वाया हाव भरी होऊ नका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. खेळ सोडलं तर बघा तर तुझे अभ्यासाची शक्ती हेच कर आम्ही म्हणू शकत नाही. कारण एकच आहे, अधिकार असेल ती केल्याशिवाय राहील कसा. आणि शास्त्राचं साधून त्याला अधिकारी बनवणे त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाकरता प्रश्न करता का नाही, विद्वान बनवता, कलावंत बनवता, पण ते अधिकारी असला तर होईल का नाही, अधिकारी नसला तर. आता त्या दत्ताच्या आईला त्याच्या वडिलाला वाटतं विद्वान व्हा, पण त्याची इच्छा इकडची आहे, मग तसंच हे जेवत आहे म्हणून संस्कार आहे. चला किती बोललो तर कमीच आहे, कारण व्यवहार नाही. आता गंमत आहे, 2 मिनिटं, हे किती व्यवहारात तुरंत होतं. जरी ते व्यवहार होत केला, चिंतन केलं तर, पण बोलायचं व्हायचा, मग ही संस्कार असं असतात. म्हणून साधक अवस्थेमध्ये गुरुजी सांगावं, एक साधूचे संगतीत राहावं. ऋषी पामर संगतीत राहिलं पहिले संस्कार असतात. आता हे संस्कार खरं वाटतं तर हे बोलणं आहे का खरं. त्याला किती बोललं तर कमी कर. आता हे आपल्या प्रमाणाला विचारायचं, वाटचाल करायचं. म्हणून आबा आमचे एकंतच राहायचे आणि कधी जवळ येऊ द्यायचे लोकांना. मग 25-30 माणसं कुटुंब, पण आबापासून कोणी राहत नसतं. सट बोलत चला. मुमुक्षु को कोई भी बने नहीं, म्हणून मुमुक्षुला याचा कोणताही उपयोग नाही. याते मुमुक्षु ज्ञान के साधन श्रवणाधिक विषय ही प्रवृत्त होवे और कर्म में नहीं. म्हणून मुमुक्ष असणारा तो श्रवणामध्ये प्रवृत्त होतो, कर्म उपासनाकडे जात नाही. म्हणून काय चिंतन आहे, योग याग विधी येणे सिद्धी, याचे सगळे कर्म आलं. योगामध्ये मानसिक कर्म आलं, योगामध्ये स्थूल कर्म आलं, विधी म्हणजे आचरणामध्ये स्थूल देहाचा संबंध कर्माचा आला. याने स्वरूप प्राप्त होत नाही.
हे याच्यावर है का विश्वास का? हाँ चला। जैसे हाँ, कुलाल के कर्म ते कुलाल की घट की उत्पत्ती उपयोग होवे हे, जसे कैसे? कुंभाराला घटाची उत्पत्ती केल्यामुळे त्याला त्याचा उपयोग होतो, त्याप्रमाणे मुमुक्षुकु कर्म ते मोक्ष की उत्पत्ती उपयोग बने नहीं। म्हणजे कर्मापासून मोक्षाची उत्पत्ती होते हे सिद्ध नाही मुमुक्षुला बरं का। काहे ते जो अनर्थ की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति रूप मोक्ष है, सो अनर्थ की निवृत्ति आत्मा में नित्य सिद्ध है। काय गोड आहे म्हणून अनर्थ म्हणजे दुःख पण गुरुजींनी सांगावं, संसार करून निष्फुल्क सफर सार्थक निरर्थक। संसार करणं म्हणजे हे प्रपंच करणं, हे सगळं करणं सार्थक निरर्थक कसं आहे? तर सार्थक नाही, अनर्थक। ते आता काय काही गोष्टी गुरुजींनी सांगितलेल्या सांगा वाटतात, पण काही गोष्टी खरंच वाटतात। सांगू तुला, सांगू का, कळेल का? संतती किती झालं शरीर कसं सांग, कसं होतं, मी कसं होतं, किती दुःख जन्माचे ही तो काय माहिती होतं नाही असे ते म्हणून मधलं संवाद आणि मधलं असं मी कसं काय सांगतो काही पण ते म्हणजे तुम्ही मी नाही केलं, माळ केलं लागलं, जर केलं असतं तर वाहवलं असतं गुरूंच्या कृपेने आणखी जागेवरच आहे। चला। जैसे रज्जु में सर्प की निवृत्ति नित्य सिद्ध है, म्हणून रज्जूच्या ठिकाणी सर्प नित्य निवृत्त आहे म्हणजे नाही, तसं आत्मेच्या ठिकाणी बंद नित्य निवृत्त आहे, तिथं नाही झालं म्हणून तर एक होई लक्षात ठेवा, देहात्म्याची भीती ही सफाई मिळते गोष्टी करी वाळू जाते घरी अंधाराच्या उजाळीत कधी भेट झाली। चला। और आत्मा परम आनंद स्वरूप है, याते परमानंद की प्राप्ति भी नित्य सिद्ध है। म्हणून आत्मा परमानंद रूप आहे, म्हणून आत्मा परमानंद रूपही नित्य प्राप्त आहे ते स्वरूप असल्यामुळे। इस रीति से स्वभाव सिद्ध मोक्ष की कर्म से उत्पत्ति बने नहीं। अशा रीतीने कोणतं सिद्ध? स्वभाव सिद्ध। हा, अशा रीतीने स्वभाव सिद्ध म्हणजे स्वरूप आनंद रूप असल्यामुळे त्याला कर्माने त्याची प्राप्ती होत नाही। जो वस्तु आगे सिद्ध नहीं होवे ताकि कर्म से उत्पत्ति होवे है, आणि जी वस्तू पुढे सिद्ध होत नाही त्याच्याकरता कर्म करावं लागेल, आणि ह्या पहिला सिद्ध आहे म्हणून याला कर्म करण्याची गरज नाही। और सिद्ध वस्तु की उत्पत्ति होवे नहीं, आणि सिद्ध वस्तू पहिलीच आहे त्याला कर म्हणून त्याचं तोंड समजण्याचा विषय लिहिला की चेतन जिथं विषय आहे तिथे प्रमाणाची गरज नाही, प्रमाणाची गरज जड पदार्थ त्या ठिकाणी, पण स्वयंसिद्ध चेतन असणारं त्याला प्रमाणाची गरज नाही। मग हे शास्त्र काय करतंय? माऊलींचं शास्त्र काय सांगतो ते आधीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे हे सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 फल अविद्या निवृत्त करतात, वस्तूकडे नाही जात। और वेदांत श्रवण भी मोक्ष की उत्पत्ति के निमित्त नहीं कहा। म्हणून वेदांत श्रवण ही मोक्षाची उत्पत्ती होती, मोक्ष प्राप्त होतो याच्याकरता वेद श्रवण नाही सांगितलं। किंतु आत्मा नित्य मुक्त है, किंचित मात्र भी कर्तव्य नहीं, इस वार्ता के जानने वास्ते श्रवण है। कशाचं? वेदांत। काय कशा करता? आत्मा नित्य मुक्त आहे हे कळण्याकरता वेदांत श्रवण आहे। आणि तुम्हाला आत्मा नित्य आहे असं कळत नाही, नाशवंत आहे, मरणारा आहे, दुःखरूप आहे एवढंच कळतंय, म्हणून आत्म्याच्या अज्ञानामुळे हे तुमच्या अंगावर आलंय।
नाही तर आत्मा सच्चिदानंद रूप आहे, परमानंद रूप आहे, अतिशय आनंद रूप आहे, नित्यानंद रूप आहे. यह जाने के कर्तव्य भ्रांती दूरी होवे हे. हे जर कळलं तर कर्तव्य भ्रांतीमध्ये मला परमार्थ करायचा आहे, मला ध्यान करायचं आहे, मला हे करायचं, हे कर्तव्य भ्रांती नाहीची होती. मग हे साधना कशा करता? दोष निवृत्ती करता, वस्तु प्राप्ती करत नाही. और वेदांत श्रवण से अनंतर भी जिनको कर्तव्य प्रतीति होवे है तिन्होंने तत्व जाना नहीं. याला रेगच मारावी. वेदांत श्रवण करतो, वेदांत श्रवण केले पण कर्तव्य करतो, त्यांना वेदांत तत्व कळलं नाही, वेदांताचा विषय नाही कळला त्यांना, आणि वेदांत कळलं नाही. टिप आहे त्याच्यावर. वाच की. ज्ञान रूप अमृत करी तृप्त और याही ते कृतकृत्य कृतार्थ भया जो योगी. ज्ञानी हे ताकू मोक्ष के अर्थ किंवा ज्ञान के अर्थ किंचित कर्तव्य नहीं है, और जाकू कर्तव्य है सो तत्व वेत्ता नहीं. बांधतो कम होतो म्हणून योग या नेहमी नव्हती. म्हणून याला एकच पुरुष मिळाला, गुरुजी. त्याच्या पाठीमागे आलो. काय सांगावं, कळण्याकरता सांगायचं. त्याने मित्राची चिंता सुद्धा त्यांनी नाही दाखवली. काढवणारा मीठ काही पडलंय तर काय नाही. किती वरती असेल कुठे त्या महात्म्याची. अंगावरच्या कपड्याचा काही विचार नाहीच नाही, पण खाण्यापिण्याचा सुद्धा विचार नाही. म्हणून न मिळो खावया न वाढू सांगता, तो कोणा विचारायची गरज नाही मला. न मिळो खावया न वाढो संता, तरी हा नारायण कृपा करू. पण तुझी कृपा पाहिजे, मला काही नको. सावशी होतो नाहीतर आपलं मन आपल्यासाठी. मन जाणं पाप, माय जाणे मुलाच्या बापा, मन जाणे पापा. मन म्हणजे हलके विचार मनाला कळतच ना, म्हणून हे नसतं साधकाकडे. इसी कारण से नित्य निवृत्त जो अनर्थ ताकि निवृत्ति और नित्य प्राप्त आनंद की प्राप्ति वेदांत श्रवण का फल देवगुरु ने नैष्कर्म्य सिद्धि में कहा है. म्हणून देवगुरु असणारे त्यांनी नैष्कर्म्य सिद्धी, तिच्या कर्माची गरजच नाही. नैष्कर्म्य सिद्धी एक नावाचा ग्रंथ असला तर त्याच्या दिवसांचं कर्माने मोक्ष नाहीच, उपासनेने मोक्ष नाहीच, समजुतीने मोक्ष. म्हणून वाचून ज्ञानी येते. उपाय करशील ती सुटकेची ना अधिक गोष्टी. याते म्हणून मोक्ष की उत्पत्ति रूप कर्म का उपयोग मुमुक्षु को बने नहीं. म्हणून मुमुक्षुला कर्माचा उपयोग काही होतो नाही. म्हणून गुरुजी सांगावा की स्थूल बुद्धी असल्यावर कर्म घडतं आणि वेदांत श्रवण असल्यावर कर्म घडत नाही. तिची वृत्तीच असते. आमच्या संस्थेला एक बाबूराव होता, वकील जंतूरचा. स्वामी महात्मे तुम्हाला सांगून गेलो, स्वामी महात्म्याचा अधिकार कसा. त्यांच्याकडे आम्ही प्राव करायचं होतं. गुरुजीकडे ऐकला, पण ते बाबूराव त्यांचं कर्म केलं सांगितलं सर. ब्राह्मण माणूस समजा वगैरे सर्व त्याचा वेळ होता. आमची सुरुवात झाली ती याच्या मागं. तर स्वामीले होते, साहेब तुमचं कर्म मी करतो पण वेळ आहे का. तर कुणाला कसं बोललं हेही कळत नाही. तर ते म्हणले मला तसं कोरडं ब्रह्मज्ञान नाही आवडत स्वामीला. वेदांत ऐकत ना ही जर भाषा आहे. कोण आहे हा अनाधिकारी आहे की नाही. आमचे स्वामी महाराज तुला वकील कोणी ठरवले रे. वकील या बैल आहेच कुठला तू. खरंच बैल होता तो.
त्याला कधी कळत नसं. माझ्याकडे येतं संध्याकाळी ना आम्हाला बोलायला, मग मी काय कर कडी लावून घ्यायचं आणि त्याला परत पाठवायचं. किती सांगितलं त्या कळतच नाही. म्हणून कर्माचा उपासण्याचं काही थोडा होता बाजार जाऊ म्हणून मी क्रमांक बदलला. हा विषय झाला. आता ज्ञान सांगते ना, शब्दाचा विचार सांगतील. ज्ञान कशापासून होतं त्याच्यामध्ये विषय सांगणार. म्हणून समजूत करून घ्या अगोदर. समजूत करून घेतल्यावर मग बाकीचं काय होत नाही. समजुतीमध्ये काय नाही. मग येतो ही लोक सांगते मग ज्ञानी पैसे घेत नाहीत का, जेवत नाही.